तर आज आपण बघणार आहोत की झणझणीत मटर रस्सा आणि मटन सब्जी कसे बनवायची। तर त्यासाठी सर्वात आपण 1 पाव केजी मटन घेऊन आलेलो आहे। त्याला आपण साफ करून घेऊ आणि 2-3 पाण्याने त्याला योग्य प्रकारे धुवून घेऊ। तर पाणी भरपूर आपण इथे यूज करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे त्याला वॉश करणार आहोत। एकदा याला वॉश करून घेतलं की पुढच्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया। आपलं मटन इथं स्वच्छ धुवून झालेलं आहे। 2-3 पाण्याने आपण त्याला धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याचा सर्वात आधी सूप बनवणार आहोत। तर सूप बनवण्यासाठी आपण इथं कुकरचा वापर करणार आहोत, कारण की कुकरमध्ये लवकर शिजते आणि चिकन असतं तर आपण साध्या पॉटमध्ये शिजवलं असतं, पण मटन असल्यामुळे आपण याला कुकरमध्ये शिजवणार आहोत। तर आपण इंडक्शन ऑन केलेलं आहे। त्यासाठी पहिले आपण भांडं गरम करून आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊ। तिथं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता मटन टाकून घेऊ आणि त्याला लगेच हलवायचं आपल्याला। त्याला असं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकते। त्याच्यामध्ये आपण याला स्टेअर करत राहायचं कंटिन्यू। बघू शकता आता लगेच याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। 1-2 मिनिट आपल्याला आता इथं त्याला हलवत राहायचं। आपला आता मस्तपैकी फ्राय इथं झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकून घेऊ आणि थोडंसं नमक। आणि याला परत एकदा मिक्स करू। त्या सूपचा उपयोगच आपण याच्यासाठी करतो की सर्दी पळसा याच्यामध्ये आराम भेटला पाहिजे, म्हणून आपण याच्यात थोडीशी हळद एक्स्ट्रा टाकत आहे। त्याला आराम भेटेल आणि खायला पण मजा येईल। आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकू आणि याला झाकण लावून इथे 1-2 शिट्ट्या होऊ दे। पाणी आपल्या हिशोबाने आपण किती टाकू शकतो, कमी जास्त, पण मटण शिजलं पाहिजे एवढं पाणी तरी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि तुम्हाला जर सूप प्यायचं असेल तर तुम्ही पाणी याच्यामध्ये एक्स्ट्रा पण टाकू शकता। आता आपण थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकू याच्यामध्ये आणि याला कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या होऊ देऊ, जेणेकरून हे पूर्णपणे शिजेल आणि आपलं सूप रेडी होईल। जोपर्यंत आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी मसाला रेडी करून घेत आहे। त्यासाठी आपण घेतला इथं कांदा, लसण, अद्रकचा 1 तुकडा, थोडंसं खोबरं, थोडासा पुदिना, त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे सर्व आपण इथं बारीक करून घेऊ। त्यानंतर याला मिक्सरमधून याचा पेस्ट करून घेऊ आणि त्यानंतर आपलं जसं मटण शिजेल तर त्याला आपण तडका देऊ। आपल्याला आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण इथं हे बंद करून घेऊ आणि त्यानंतर पुढची प्रोसेस चालू करू। आपलं मटण इथं शिजून झालेलं आहे। तर आपण आता कुकर ओपन करू आणि चेक करू की झालेलं आहे का नाही। सर्वात आधी यातली एअर आपण दूर करू आणि छानपैकी आपलं सूप इथं रेडी झालेलं आहे। फक्त मटणचे पीस शिजले का नाही एकदा चेक करू, आणि नसतील शिजले 1 शिट्टी आपण एक्स्ट्रा करू। जर शिजलं असेल तर याला बंद करून टाकू। मटणचे पीस आपले एकदम मस्त शिजलेले आहेत छानपैकी। तर आता आपण हे सूप प्यायला घेऊ आणि बाकी भाजी करायला पुढची प्रोसेस सुरू करू। आपलं तेल इथं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकू। जिरं आपलं होत आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं आहे। याच्यामध्ये कांदा, लसण, अद्रक वगैरे सगळ्याचं वाटण आहे। त्याला छान असं फ्राय करून घेऊ। मगाशी थोडीशी त्यामधली चरबी उरलेली होती, त्याला पण आपण तेलामध्ये हे करून टाकू। मस्त आपलं वाटण झालेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकू
चवीनुसार आपल्या आवश्यकतेनुसार आणि थोडंसं मीठ टाकू आपण. मीठ ऑलरेडी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मीठ टाकायची जास्त गरज नाही आहे. आणि थोडीशी हळद टाकू आपण आणि त्यानंतर आपण इथं खोबरं वगैरे वाटलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याला परत आपण याला मिक्स करू. तुम्हाला जर तेच भाजी आवडत असेल तर तुम्ही तिखट आणखी जास्त टाकू शकता आणि तिखट जर खायचं असेल तर कमी टाकू शकता. आपले मस्त फ्राय झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू आपण. ते पाणी आपण जे वाटण्यासाठी केलेलं भांडं हे केलेलं आहे त्याचंच पाणी आपण इथं घेतलेलं आहे. बाहेरचं पाणी आपण जास्त नाही वापरणार आणि आपलं सूप जे उरलेलं आहे मटण शिजवताना तर तेच आपण इथं यूज करणार आहे. जास्त आपल्याला इथं पाणी टाकायची गरज नाही आहे. जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी एक्स्ट्रा टाकू शकता किंवा कमी पाण्यात जर अशी घट्ट ग्रेव्ही सारखी भाजी बनवायची असेल तर तुम्ही या प्रकारे याचा यूज करू शकता. आता आपण याच्यामध्ये थोडंसं सूप ऍड करून घेऊ. आपलं छानपैकी आपल्या भाजीला इथं कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये रस्सा पण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 5-10 मिनिट आपण याला असंच ठेवू आणि त्यानंतर याच्यामध्ये पीस टाकून देऊ मटणाचे आणि परत त्याला थोडं 10 मिनिटापर्यंत शिजवून घेऊ. त्यानंतर आपली झणझणीत वराडी स्टाईल, विदर्भ स्टाईल मटण ग्रेव्ही आणि मटण रस्सा तयार होईल. आपली ग्रेव्ही एकदम घट्ट इथं झालेली आहे. यामध्ये आपण आता उरलेलं जे मटण आहे आणि उरलेला जो सूप आहे ते सर्व यामध्ये ॲड करून टाकू, जेणेकरून भाजी व्यवस्थित होऊन जाईल. आपण सर्व मटण पीस आणि उरलेली जी ग्रेव्ही होती किंवा जे सूप होतं ते यामध्ये टाकून दिलेलं आहे आपण. आणि त्यानंतर आता तुम्ही याचा कलर बघू शकता, एकदम झणझणीत स्टाईल. याला थोडं 5-10 मिनटं आपण असं शिजवत ठेवू, कारण मटण असल्यामुळे थोडंसं जास्त शिजवावं लागते. चिकन जर असतं तर लगेच होऊन गेलं असतं, त्याला थोडंसं जास्त शिजवू देऊ आणि त्यानंतर तुमची मटन ग्रेव्ही रेडी.